So let's start. Now, in the last class, we discussed about the list-based data model, right? And today we are going to discuss about content-based data model. First of all, what is list-based data model? List-based data model काय आहे? List-based data model is a data model containing the list of subscribers. ज्यामध्ये सगळे सबस्क्रायबर्स आपण होल्ड करू शकतो. त्याला आपण लिस्ट बेस्ड डेटा मॉडेल म्हणतो. लिस्ट बेस्ड डेटा मॉडेल मध्ये मल्टिपल ऍट्रिब्यूट्स आहेत, पण कंपल्सरी ऍट्रिब्यूट्स कोणते आहेत? सबस्क्रायबर की आणि ईमेल. सबस्क्रायबर की अँड ईमेल. व्हॉट इज मीन बाय सबस्क्रायबर? सबस्क्रायबर म्हणजे जे आपल्याला ईमेल सेंड करायसाठी परमिशन देत आहे त्यांना आपण सबस्क्रायबर म्हणतो. दोनच ऍट्रिब्यूट कंपल्सरी आहे, म्हणून आपण त्याला म्हणू की हा फक्त आणि फक्त असा डेटा मॉडेल आहे जो फक्त आणि फक्त ईमेल स्टुडिओ पर्यंत सीमित आहे किंवा ईमेल स्टुडिओ पर्यंतच याचे लिमिटेशन्स आहेत. लिस्ट बेस्ड डेटा मॉडेल मध्ये स्पेसिफिकली जर आपण विचार केला तर जे ऍट्रिब्यूट्स असतात ते फिक्स्ड असतात, राईट. जर मी एक नवीन ऍट्रिब्यूट्स ऍड केला लिस्ट बेस्ड डेटा मॉडेल मध्ये तर तो सगळ्या लिस्ट बेस्ड डेटा मॉडेल्स मध्ये ऍड होऊन जाईल, राईट. सो सगळ्या लिस्ट मध्ये ऍड होऊन जाईल. आपण असं लिस्ट स्पेसिफिक ऍट्रिब्यूट ऍड नाही करू शकतो. हा नॉन स्केलेबल डेटा मॉडेल आहे. नॉन स्केलेबल डेटा मॉडेल आहे ज्यामध्ये आपण स्पेसिफिकली जर विचार केला तर तीन मॅक्झिमम 5 lakhs रेकॉर्ड्स आपण होल्ड करू शकतो. मॅक्झिमम 5 lakhs रेकॉर्ड्स हे त्याची लिमिटेशन आहे लिस्ट बेस्ड डेटा मॉडेल. आता जर विचार केला कॉन्टॅक्ट बेस्ड डेटा मॉडेलचा तर कॉन्टॅक्ट बेस्ड डेटा मॉडेल मध्ये, राईट, आपण जे लिस्ट बेस्ड डेटा मॉडेलच्या लिमिटेशन्स होत्या त्याला ओव्हरकम केलेला आहे, राईट. लिस्ट बेस्ड डेटा मॉडेल मध्ये काही ना काही आपण काही ना काही लिमिटेशन्स होत्या, म्हणून कॉन्टॅक्ट बेस्ड डेटा मॉडेल आलेला आहे, राईट. सर्वात पहिले तर कॉन्टॅक्ट बेस्ड डेटा मॉडेल हा कशाने बनत आहे? डेटा एक्सटेन्शन्सनी बनत आहे. म्हणजे इट इज अ डेटा मॉडेल which actually a collection of multiple data extensions. मल्टिपल डेटा एक्सटेन्शन्स ला कंबाईन करून आपण कॉन्टॅक्ट बेस्ड डेटा मॉडेल बनवतो. कॉन्टॅक्ट बेस्ड डेटा मॉडेलचा मेन पर्पज काय? कॉन्टॅक्ट स्टोअर करणं. आता कॉन्टॅक्ट म्हणजे कॉन्टॅक्ट आणि सबस्क्रायबर मध्ये डिफरन्स काय की जसा आता सबस्क्रायबर इज ऑल अबाउट द ईमेल मार्केटिंग, कॉन्टॅक्ट इज ऑल अबाउट द प्रोफाइलिंग. प्रोफाइलिंग म्हणजे एक पर्टिक्युलर युजर किंवा एक पर्टिक्युलर कस्टमरला आपण कॉन्टॅक्ट असं डिफाईन करू शकतो. कॉन्टॅक्ट बेस्ड डेटा मॉडेलला जर आपण विचार केला तर यामध्ये रिलेशनल डेटा आपण होल्ड करू शकतो जो लिस्ट बेस्ड डेटा मॉडेल मध्ये नाही करू शकत. सर्वात पहिले आपण सगळे कॉन्टॅक्ट बेस्ड डेटा मॉडेलचे फीचर्स बघू. डेटा एक्सटेन्शन्स म्हणजे इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ मल्टिपल डेटा एक्सटेन्शन. डेटा एक्सटेन्शन म्हणजे इट इज द कस्टम डेटाबेस टेबल वेअर we can store campaign related data or campaign data, right. डेटा एक्सटेन्शन काय? एक कस्टम डेटाबेस टेबल किंवा कस्टम टेबल आहे ज्यामध्ये आपण स्टोअर करत आहे कॅम्पेन रिलेटेड डेटा किंवा कॅम्पेन डेटा. आता कॅम्पेन डेटा म्हणजे काय? जसं मी सांगितलं लिस्ट बेस्ड डेटा मॉडेल मध्ये फक्त आणि फक्त सबस्क्रायबर की आपण होल्ड करत आहे, सबस्क्रायबर की आणि ईमेल. आता सबस्क्रायबर की आणि ईमेल आपल्याला सेंड परफॉर्म करायसाठी युजफुल आहे, बट जर मला सेंड परफॉर्म नाही करायचा आहे किंवा असा डेटा होल्ड करायचा आहे जो ज्याचं सेंड परफॉर्मिंग किंवा ज्याला सेंड करायचा आहे त्याचा रिलेव्हन्स नाहीये, तो सपोर्टिंग डेटा आहे ईमेलला, तर तो मी कुठे होल्ड करेल? तो मी डेटा एक्सटेन्शन्स मध्ये होल्ड करेल. तर फॉर एक्झाम्पल कन्सिडर करा मला अमेझॉन कस्टमर्सला ईमेल पाठवायचा आहे, बट अशा कस्टमर्सला ईमेल पाठवायचा आहे ज्यांचा ऑर्डर अमाऊंट हे 10,000 पेक्षा जास्त असेल लास्ट इयर मध्ये. तर मग मी काय करेल? मी ते लिस्ट बेस्ड डेटा मॉडेल मध्ये तर लिमिटेशन आहे कारण की देर आर लिमिटेड ऍट्रिब्यूट्स, लिमिटेड नंबर ऑफ कॉलम्स आहे. तर मला काय लागेल? मला असा डेटा मॉडेल पाहिजे ज्याला मी स्वतः डिझाईन करेल. प्लस आता मी दोन टाईपचे डेटा एक्सटेन्शन्स असतात, सेंडेबल आणि नॉन सेंडेबल, राईट. देर आर 2 टाइप्स ऑफ डेटा एक्सटेन्शन. जनरली आपण याला कॅटेगराइज करत आहे, सेंडेबल अँड नॉन सेंडेबल. ओके. सेंडेबल म्हणजे जो सेंड परफॉर्म करायसाठी युजफुल राहतो, म्हणजे ज्यामध्ये सेंडिंग इन्फॉर्मेशन असते, विच कंटेन्स द सेंडिंग इन्फॉर्मेशन. आता सेंडिंग इन्फॉर्मेशन फॉर एक्झाम्पल फोन, ईमेल,
एक्सेट्रा एक्सेट्रा. ओके, म्हणजे जर ईमेल नसेल माझ्याकडे किंवा फर्स्ट नेम लास्ट नेम नसेल तर मी सेंड करू शकतो का? नाही करू शकत. जर माझ्याकडे फोन नसेल तर मी SMS पाठवू शकतो का? नाही पाठवू शकत. सेंडेबल डेटा एक्सटेन्शन्स असे डेटा एक्सटेन्शन्स आहे ज्यामध्ये आपण सेंडर इन्फॉर्मेशन होल्ड करत आहे किंवा सेंडिंग साठी जी इन्फॉर्मेशन लागते ती होल्ड करत आहे. नॉन सेंडेबल data extensions are the data extension which has the other information, other campaign related information. For example, right, जर आपण विचार केला तर सेंड परफॉर्म करायसाठी माझ्याकडे फोन, ईमेल, फर्स्ट नेम लास्ट नेम ही इन्फॉर्मेशन म्हणजे सेंडर इन्फॉर्मेशन आहे. बट ऑर्डर इन्फॉर्मेशन होल्ड करायची असेल मला, अमेझॉन मध्ये जेवढ्या ऑर्डर झाल्या असेल तेवढ्या ऑर्डर मला एका ठिकाणी ठेवायचे आहे, तर मला नॉन सेंडेबल डेटा एक्सटेन्शन लागेल. आता ऑर्डर वरून थोडी ना मी सेंड करणार आहे, अल्टिमेटली मी सेंड करणार आहे ईमेल किंवा फोन नंबरवर, राईट. ऑर्डरचा आणि ईमेल म्हणजे ऑर्डरचा आणि सेंडिंगचा काही रिलेव्हन्स नाहीये, बट इट इज used as a supporting information to the campaign. सपोर्टिंग इन्फॉर्मेशन म्हणून आपण त्याचा यूज करू शकतो, म्हणून त्याला आपण सेंडेबल म्हणतो, नॉन सेंडेबल म्हणतो. सेंडेबल म्हणजे काय? जी सेंड परफॉर्म करायसाठी यूज होत आहे. नॉन सेंडेबल म्हणजे काय? जी सेंड परफॉर्म करायसाठी यूज नाही होत आहे, राईट. तर आता कॉन्टॅक्ट बेस्ड डेटा मॉडेल मध्ये कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन असते. कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन म्हणजे प्रोफाईल इन्फॉर्मेशन किंवा आपण म्हणू शकतो कस्टमर इन्फॉर्मेशन. ओके, आता हा जो कॉन्टॅक्ट बेस्ड डेटा मॉडेल आहे, इट इज नॉट लाईक की हा फक्त आणि फक्त ईमेल स्टुडिओ किंवा मोबाईल स्टुडिओ साठी लिमिटेड आहे, राईट. हा यावरून आपण मल्टी चॅनल मार्केटिंग करू शकतो. मल्टी चॅनल और मल्टी चॅनल मार्केटिंग साठी हा सपोर्टेड राहतो. म्हणजे जसं आता फॉर एक्झाम्पल मी यावरनं ईमेल पण सेंड करू शकतो, म्हणजे ईमेल स्टुडिओ मध्ये पण यूज होईल, हा मोबाईल स्टुडिओ मध्ये पण यूज होईल, राईट, एक्सेट्रा एक्सेट्रा, राईट. मी प्रत्येक टाईपचे सेंड परफॉर्म करायसाठी मी कॉन्टॅक्ट बेस्ड डेटा मॉडेलला यूज करू शकतो. ऍज कम्पेअर्ड टू अ लिस्ट बेस्ड डेटा मॉडेल, कॉन्टॅक्ट बेस्ड डेटा मॉडेल हा एक म्हणू शकतो मल्टिपल पर्पजेस साठी यूज होत आहे कम्पेअर्ड टू लिस्ट. लिस्टची लिमिटेशन आहे फक्त आणि फक्त ईमेल स्टुडिओ पर्यंत, राईट. आता जर आपण विचार केला तर इट इज अ कलेक्शन ऑफ डेटा एक्सटेन्शन्स. कॉन्टॅक्ट बेस्ड डेटा मॉडेल हा कलेक्शन ऑफ डेटा एक्सटेन्शन आहे, म्हणून डेटा एक्सटेन्शन्सला काही लिमिटेशन नाही आहे, त्याचे फिक्स ऍट्रिब्यूट्स पण नाही आहे. आपण ऍट्रिब्यूट क्रिएट करणार आहे, म्हणून डेटा एक्सटेन्शन्स जो पण आपण क्रिएट करत आहे, राईट, त्यामध्ये आपण ऍट्रिब्यूट डिझाईन करतो. म्हणून यामध्ये फिक्स नाही आहे, आपल्याला खूप जास्त फ्लेक्सिबिलिटी भेटते, म्हणून हा फ्लेक्सिबल डेटा एक्सटेन्शन आहे, फ्लेक्सिबल डेटा मॉडेल आहे, फ्लेक्सिबल डेटा मॉडेल आहे कम्पेअर्ड टू अ लिस्ट बेस्ड डेटा मॉडेल, राईट. अँड इट इज अ स्केलेबल ऑल्सो, स्केलेबल डेटा मॉडेल, राईट. कारण यामध्ये आपण म्हणजे 5 लाख वगैरे अशी काही लिमिट नाही, यामध्ये आपण अनलिमिटेड डेटा होल्ड करू शकतो, अनलिमिटेड डेटा होल्ड करू शकतो. ओके, परफेक्ट. प्लस कॉन्टॅक्ट बेस्ड डेटा मॉडेलचं सर्वात महत्वाचं फीचर आहे, इट अलाउज रिलेशनशिप बिटवीन द डेटा एक्सटेन्शन्स. ओके, यामध्ये काय होत आहे, डेटा एक्सटेन्शनची रिलेशनशिप्स आपण एस्टॅब्लिश करू शकतो. आता लेट्स टेक अ एक्झाम्पल ऑफ कॉन्टॅक्ट बेस्ड डेटा मॉडेल. कॉन्टॅक्ट बेस्ड डेटा मॉडेल कशा प्रकारे वर्क करेल, राईट. लेट मी रब दिस, राईट. कन्सिडर करा माझं रिक्वायरमेंट आहे, माझ्याकडे एक अमेझॉन या पर्टिक्युलर कंपनीसाठी मला सेंड परफॉर्म करायचं आहे. तर अमेझॉन या कंपनी सेंड परफॉर्म कसं करेल पेक्षा आपल्याला सध्या कॉन्सन्ट्रेट करायचं आहे त्या सेंड परफॉर्म करायसाठी डेटा कसा ठेवेल, राईट. कारण की वी आर डिस्कसिंग अ डेटा. ओके, सो कन्सिडर करा आपल्याकडे एक टेबल आहे, कन्सिडर करा एक डेटा एक्सटेन्शन आहे टू होल्ड द अमेझॉन कस्टमर इन्फॉर्मेशन. मी याला कस्टमर डेटा एक्सटेन्शन असं नाव देतो. हा डेटा एक्सटेन्शन कसा राहील, सेंडेबल राहील. सेंडेबल राहील म्हणजे मी याला असं राईट क्लिक देऊन देतो, इट इज अ सेंडेबल. ओके, आता कॉन्टॅक्ट कस्टमर डेटा एक्सटेन्शन मध्ये काय काय राहील, फॉर एक्झाम्पल एक की राहील, कस्टमर की, राईट. याला मी कस्टमर आयडी म्हणतो, राईट. त्यानंतर ईमेल राहील, त्यानंतर नेम राहील, त्यानंतर सिटी राहील. ओके, परफेक्ट. These are the 4 attributes.
आता डेटा एक्सटेन्शनची स्पेशालिटी ही आहे की आपण काही पण क्रिएट करू शकतो, म्हणजे याला असं फिक्स ऍट्रिब्यूट नाहीये. आपण जेव्हाही डेटा एक्सटेन्शन क्रिएट करतो तेव्हा आपल्याला स्पेसिफाय करावं लागते की कोणते कोणते कॉलम्स त्या डेटा एक्सटेन्शन मध्ये राहतील, राईट. सो कन्सिडर करा दिस इज माय कस्टमर इन्फॉर्मेशन. ही माझी कस्टमर इन्फॉर्मेशन होल्ड करायसाठी एक डेटाबेसचा टेबल मी बनवलेला आहे, राईट. परफेक्ट. आता एक काम करतो, एक कस्टमर इन्फॉर्मेशन मी इथे क्रिएट करतो. फॉर एक्झाम्पल वी हॅव C001. आता याचा ईमेल आहे email.com और email1 हा एक ईमेल आहे, कन्सिडर करा. आणि नेम इज राम. हे बिलॉंग्स टू पुणे. परफेक्ट. C002, राईट. कस्टमर 002 याचा ईमेल 2 आहे, email 2, and his name is Sham, right? And then we have Mumbai, right? C003. He has an email 3. Perfect. And he belongs to Rakesh, Pune again, right? C004, email 4, Rohit, and Nagpur. Okay, perfect. This is my customer data extension. आता मला ऑर्डर होल्ड करायची आहे, तर ऑर्डर होल्ड करायसाठी, ऑर्डर इन्फॉर्मेशन होल्ड करायसाठी मी एक आणखी डेटा एक्सटेन्शन क्रिएट करेल, राईट. सो दिस इज अनदर डेटा एक्सटेन्शन, दिस अनदर इंडिपेंडेंट डेटा एक्सटेन्शन. याचं काही रिलेशन नाही आहे सध्या. ऑर्डर डेटा एक्सटेन्शन. आता ऑर्डर डेटा एक्सटेन्शन मध्ये सिंपल ऑर्डर आयडी, OID, ऑर्डर आयडी, ऑर्डर कोणत्या कस्टमरची आहे, राईट. तर इथे कस्टमर नेम वगैरे नाही राहील. We will establish a customer relationship directly by putting the customer ID, right, directly to the order data extension, right. Then product, the product साठी पण product ची information ठेवायला एक आणखी data extension आहे, product ID मी घेतो फक्त, right. And final amount, right, amount. Perfect. Product ID, amount. Okay, so this is my data extension. या data extension मध्ये मी पूर्ण काही ऑर्डर्स क्रिएट करतो. फॉर एक्झाम्पल आय हॅव O1 ऑर्डर 1, राईट. इट बिलॉंग्स टू कस्टमर P0004, राईट. अँड प्रोडक्ट ID इज P3 and amount is 400 rupees or 4,000 rupees. O2, it belongs to C001, right. He ordered P4 and it is of 3,000 rupees, right. O3, order 3, P00. आता असं जरुरी आहे का एक कस्टमर फक्त एकच ऑर्डर करेल? सो नो. सो सेम कस्टमर O1 पण करू शकते, O3 पण करू शकते. P1 प्रोडक्ट ऑर्डर केला 2,000 rupees, right. And O4, C002, he ordered P2 and 1,000 rupees. Okay, perfect. Then we have again one new data extension to know what is P1, P2, P3, right? For actually having product data. So मी याला product data extension म्हणेल आणि product data extension मध्ये simply, right, PID, product ID, right. Then product ID. Then I will have a BID also, brand ID. Okay, right. Then name of product and then specification. Perfect, right. So PID is P1, right. It belongs to brand B3, right, and it is headphone. And specification is ABCD. Okay, perfect.
Then I have a P2, right? It belongs to B1, brand 1. It is laptop. असं कंपल्सरी काय स्पेसिफिकेशन असायलाच पाहिजे, कधी कधी नसू शकते. P3, P2, it is mouse, and PQRS, right? And P4, तीन ब्रँडचे दोन प्रोडक्ट पण राहू शकतात. B3, right? It belongs to, so it is bottle, for example, right? Done. So I have multiple products stored into product data extension. Perfect. And last is, so here I have created the 4 data extensions, right? So let me put some description. A, B, C, D, P, Q, R, X, Y, Z, X. Perfect. Right now, the sendable information is in the customer data extension only. म्हणजे सेंड करायसाठी जी रेलिव्हंट इन्फॉर्मेशन आहे ती फक्त आणि फक्त कस्टमर डेटा एक्सटेन्शन मध्ये आपण होल्ड करत आहे. ऑर्डर डेटा एक्सटेन्शन, प्रोडक्ट डेटा एक्सटेन्शन आणि ब्रँड डेटा एक्सटेन्शन जर माझ्याकडे नसतील तरी पण मी सेंड परफॉर्म करू शकतो. ठीक आहे, त्याचं कंपल्शन नाहीये. म्हणून कस्टमर डेटा एक्सटेन्शन हा सेंडेबल डेटा एक्सटेन्शन आहे. जी रिलेव्हंट अदर दॅन सेंडेबल डेटा अदर दॅन सेंडेबल डेटा आहे, जो रिलेव्हंट आहे त्याला आपण होल्ड करत आहे ऑर्डर डेटा एक्सटेन्शन, प्रोडक्ट डेटा एक्सटेन्शन आणि ब्रँड डेटा एक्सटेन्शन मध्ये. आता तो कशा प्रकारे सपोर्ट करेल. फॉर एक्झाम्पल, राईट, मला फाइंड आउट करायचं आहे की रामनी लेटेस्ट कोणता ऑर्डर परचेस केला. आता इथं डेट वगैरे नाहीये फॉर एक्झाम्पल, राईट. किंवा मला एक पर्टिक्युलर मला माहित करून घ्यायचं आहे की राम जवळ कोणतं गॅजेट आहे. ठीक आहे, सो राम इज C001. C001 इज हिअर, राईट. त्यांनी O2 मध्ये ऑर्डर केलं होतं. O2 मध्ये कोणता प्रोडक्ट ऍड केला होता, P4. आणि P4 मध्ये त्याच्याकडे बॉटल आहे. कोणत्या ब्रँडची बॉटल आहे, सेल्सफोर्स ब्रँडची बॉटल आहे, राईट. तर मी हे ऑर्डर म्हणजे मी हा डेटा ट्रॅक करू शकतो, राईट. हा डेटा मी जसा पाहिजे तसा ठेवू शकतो बाय युझिंग डेटा एक्सटेन्शन्स. जी स्केलेबिलिटी आपल्याला लिस्ट बेस्ड डेटा मॉडेल मध्ये नव्हती ती आपल्याला भेटत आहे एका कॉन्टॅक्ट बेस्ड डेटा मॉडेलने, राईट. आणि कॉन्टॅक्ट बेस्ड डेटा मॉडेल काय आहे, त्या सगळ्याच्या सगळ्या 4 डेटा एक्सटेन्शनला मिळून आपण एक कॉन्टॅक्ट क्रिएट करणार आहे. आपण एक कॉन्टॅक्ट ऍट्रिब्यूट्स क्रिएट करणार आहे. तर त्याला आपण कॉन्टॅक्ट बेस्ड डेटा मॉडेल म्हणतो. हे सध्या डेटा एक्सटेन्शन्स आहे. 2 टाईपचे डेटा एक्सटेन्शन्स आहे, सेंडेबल, नॉन सेंडेबल. आता एक काम करू आपण, लेट्स क्रिएट सम सेंडेबल डेटा एक्सटेन्शन अँड सम नॉन सेंडेबल डेटा एक्सटेन्शन्स. ओके, म्हणजे आपण एक कस्टमर डेटा एक्सटेन्शन, ऑर्डर डेटा एक्सटेन्शन, प्रोडक्ट डेटा एक्सटेन्शन आणि ब्रँड डेटा एक्सटेन्शन क्रिएट करू. लेट सी की कसं होत आहे सगळ्या गोष्टी, राईट. सो सिम्पली आय विल गो टू ईमेल स्टुडिओ. आता टू क्रिएट द डेटा एक्सटेन्शन आय हॅव टू वेज. मी 2 वेजने क्रिएट करू शकतो. फर्स्ट इज आय गो टू ईमेल स्टुडिओ. ईमेल स्टुडिओ वर जाईल मी. And from email studio I will create a data extension. From here subscribers tab I will create a data extension. But before creating data extension I will create the folder where I will store it, because this data extension I will use in the campaign long term मी याला यूज करणार आहे. So that's why मला एक डेटा एक्सटेन्शन आहे. डेटा एक्सटेन्शन मध्ये ऍपल नावाचं एक फोल्डर आहे. त्या ऍपल नावाच्या फोल्डर मध्ये in the Apple, I have Shubham examples too, right? इथे मी Apple मध्ये simply in Shubham examples too, I will create one new folder. So in the new folder, I'll name 11 July data extension example.
ओके परफेक्ट, सेव होता है. Perfect. I am inside the folder 11 July data extension example. I'll click on create. What I'm creating a data extension. We have three types of data extensions: standard, filtered, and random. Right now, forget about these two types. Concentrate on the standard data extension. Okay, done. Now, here we have three methods of creation. First is create from new. New वरून create करा. क्रिएट फ्रॉम एक्झिस्टिंग, एखादा डेटा एक्सटेन्शन ऑलरेडी आहे त्याचे सारखं डेटा एक्सटेन्शन पाहिजे तर आपण त्यातून कॉपी करू शकतो. क्रिएट फ्रॉम द टेम्पलेट, एखादा टेम्पलेट क्रिएटेड राहील तिथून आपण क्रिएट करू शकतो. ओके, आता हा झाला एक वे क्रिएट करायचा डेटा एक्सटेन्शन. कसं क्रिएट केला करायचं ते नाही, आपण कम्प्लिटली क्रिएट नाही केलेला आहे, आपण वेज फिगर आउट करतोय. ईमेल स्टुडिओ मध्ये डेटा एक्सटेन्शन फोल्डर आहे. सेकंड ऑप्शन इज जस्ट गो ऑन कंटेंट बिल्डर, go on the audience builder and contact builder. ऑडियन्स बिल्डर वरनं कॉन्टॅक्ट बिल्डर वर नॅव्हिगेट करा आणि तिथनं आपण डेटा एक्सटेन्शन्स क्रिएट करू शकतो. लेट मी शो यू. परफेक्ट. नाव इथे एक टॅब आहे डेटा एक्सटेन्शन्स नावाचा. त्या टॅब वर आपण क्रिएट करू शकतो. I'll click on create and same standard data extension create होगा माझ्यासाठी. Okay, directly same UI. Create from new, create from existing, create from template. I'll prefer from email studio. So let me go to email studio. Let me navigate to the folder which I have created. So simply let the email studio load, right? I will go to data extensions. Yes. No, email is a studio. ईमेल वरून आपण डायरेक्ट एक्झिक्यूट करू आणि कंटेंट बिल्डर और कॉन्टॅक्ट बिल्डर इज अ बिल्डर तिथे आपण सेव्ह करून ठेवून देऊ. नाही, आपण कुठूनही बनवू शकतो डेटा एक्सटेन्शन. दोन वेज आहे. दोन वेज म्हणजे दोन पाथ्स आहे एका गोष्टीकडे जायला, राईट? जसं आता फॉर एक्झाम्पल मला जर एखाद्या फोल्डरला नॅव्हिगेट करायचं असेल, जर माझ्या डेस्कटॉपवर फोल्डर असेल तर मी डायरेक्ट डेस्कटॉपवर क्लिक करून ओपन करू शकतो किंवा मी डायरेक्ट सी मध्ये जाऊन डेस्कटॉप फोल्डर. तसं दोन वेगवेगळे आपण म्हणू शकतो स्टेप्स आहेत, राईट? त्या सेम गोष्टीकडे जाताना. बट ईमेल स्टुडिओ वरून डेटा एक्सटेन्शन क्रिएट करताना आपल्याला फिल्टर्ड आणि रॅन्डम डेटा एक्सटेन्शन क्रिएट करायचा ऑप्शन येतो, जे कॉन्टॅक्ट बिल्डरवर नाही. कॉन्टॅक्ट बिल्डरचं काय डेफिनेशन आहे? कॉन्टॅक्ट बिल्डरवर आपण मल्टिपल डेटा एक्सटेन्शन क्रिएट करून कॉन्टॅक्ट एस्टॅब्लिश करू डायरेक्ट, आणि इथे फक्त आणि फक्त आपण डेटा एक्सटेन्शन क्रिएट करू शकतो. इथे आपण कॉन्टॅक्ट एस्टॅब्लिश नाही करू शकतो. कॉन्टॅक्ट एस्टॅब्लिश म्हणजे आता आपल्याकडे मल्टिपल डेटा एक्सटेन्शन्स आहेत ना, राईट? आता हे मल्टिपल डेटा एक्सटेन्शन्स आहेत तर असं जरुरी आहे का की चारच डेटा एक्सटेन्शन पूर्णच्या पूर्ण एसएफएमसी मध्ये राहतील? ऑफकोर्स नॉट, राईट? हे चार वन ऑफ द कलेक्शन ऑफ डेटा एक्सटेन्शन आहे. बट जेव्हा आपण क्रिएट करत आहे, क्रिएट करतानाच आपण या दोघांमध्ये किंवा या चौघांमध्ये रिलेशनशिप एस्टॅब्लिश नाही करत आहे. ती रिलेशनशिप आपण कॉन्टॅक्ट बिल्डर मध्ये एस्टॅब्लिश करू शकतो. आता आपण काय करत आहे? कोर डेटा एक्सटेन्शन म्हणजे टेबल बनवून ठेवत आहे फक्त. जर मी कॉन्टॅक्ट बिल्डर थ्रू केलं तर मला डायरेक्ट तिथेच ऑप्शन येऊन जाईल, राईट? की मला रिलेट करायचं आहे का कोणासोबत. सिम्पल. करेक्ट सेम एक्झॅक्ट सेम. फक्त दोन वेगवेगळे वेज आहेत, दोन वेगवेगळ्या पाथ आहे सरळ डेटा एक्सटेन्शन क्रिएट करायचे. ओके, सो आपण सिम्पली मी दोन्हीकडनं म्हणजे एक डेटा एक्सटेन्शन इकडनं करतो, एक दोन तिकडनं करून दाखवतो. डोंट वरी. पहिले आपल्याला ईमेल स्टुडिओ वर शिकायचं आहे, राईट? ईमेल स्टुडिओ मध्ये आपण ऍपल फोल्डर मध्ये 11 जुलै डेटा एक्सटेन्शन एक्झाम्पल फोल्डर बनवलेला आहे. त्या फोल्डर वरून आय क्लिक अँड क्रिएट अ न्यू डेटा एक्सटेन्शन. आय चूज हिअर स्टँडर्ड डेटा एक्सटेन्शन. ओके,
स्क्रॅच पासून बनवायचं म्हणून क्रिएट फ्रॉम न्यू मी याला नाव देतो कॉन्टॅक्ट डेटा एक्सटेन्शन 11 जुलै. परफेक्ट. इज इट सेंडेबल? कॉन्टॅक्ट डेटा एक्सटेन्शन कस्टमर डेटा एक्सटेन्शन नाव देतो customer data extension 11 July. Why I am naming it as a 11 July extension? कारण की एका नावाचे मल्टिपल डेटा एक्सटेन्शन नाही राहू शकत SFMC मध्ये. त्याचं नाव युनिक असलं पाहिजे म्हणून आपण 11 जुलै टू आयडेंटिफाय की हा पर्टिक्युलर डेटा एक्सटेन्शन आपण बनवलेला आहे आणि 11 जुलैला बनवलाय म्हणून. ओके. कारण कॉन्टॅक्ट डेटा एक्सटेन्शन मल्टिपलही असू शकतं. ठीक आहे. तर इज इट सेंडेबल? येस, इट इज सेंडेबल. राईट. आता सेंडेबल जेव्हा राहील डेटा एक्सटेन्शन तेव्हा आपल्या डेटा एक्सटेन्शनला सेंड रिलेशनशिप एस्टॅब्लिश करावी लागते. सेंडेबल डेटा एक्सटेन्शन जेव्हा राहील तेव्हा सेंड रिलेशनशिप इथे ड्रॉप डाऊन येईल. सेंड रिलेशनशिप आणि हे ऍक्सेसिबल आहे. जेव्हा मी नॉन सेंडेबल बनवला तेव्हा हे हिडन आहे. आय कॅनॉट कीप. ऑलवेज रिमेंबर. राईट. सेंडेबल आहे म्हणजे सेंड रिलेशनशिप. सेंड रिलेशनशिप काय असतं ते नंतर सांगेल. डोंट वरी. ओके. सो आय मेक इट सेंडेबल. राईट. नेक्स्ट नाव ऍड द ऍट्रिब्यूट्स. लिस्ट मध्ये आपण कधी ऍट्रिब्यूट ऍड नाही केलं तर डायरेक्टली लिस्ट क्रिएट होऊन जायची. इथे आपल्याकडे ऍट्रिब्यूट ऍड करायचे ऑप्शन आहे. जसं कस्टमर आयडी. कस्टमर आयडी इज द फर्स्ट ऍट्रिब्यूट. यामध्ये डेटा टाइप सपोर्टेड डेटा टाइप बघा किती आहे. टेक्स्ट, नंबर, डेट, बुलियन, ईमेल ऍड्रेस, फोन, डेसिमल अँड लोकल. एवढे सारे आपल्याकडे ऑप्शन्स आहेत. मी एक काम करतो, मी ईमेल क्रिएट करतो. पहिले ईमेलला ईमेल फील्ड, ईमेल ऍड्रेस, राईट. देन कस्टमर आयडी, कस्टमर आयडी. परफेक्ट. टेक्स्ट. आता हे कमी का बरं झालंय? राईट. कारण की राईट इथे ऑप्शन्स नाही येत आहे. राईट. आता जर मी डेटा एक्सटेन्शन कॉन्टॅक्ट बिल्डर वरनं क्रिएट केलंय तर मला हे जे 8 टाईपचे डेटा टाइप्स आहे हे प्रत्येक फील्डला अलोकेट करता येतात. बट इथे लिमिटेशन्स लावलेले आहेत त्यांनी. ठीक आहे. मी दोन्ही इकडे कम्पॅरेटिव्ह सांगेल तुम्हाला. ठीक आहे. आता जर फॉर एक्झाम्पल मी याला डिलीट केलं, याला डिलीट केलं, यालाही डिलीट केलं. राईट. तर इथे मला बघा 4च आलेले आहेत. तर हा UI वरचा एक आपण म्हणू शकतो बग आहे. राईट. ओके. राईट. एक काम करू, स्क्रॅच पासून बनवू. पूर्ण क्लोज करतो मी. जस्ट होल्ड. कॅन्सल. राईट. आय विल क्रिएट न्यू डेटा एक्सटेन्शन्स. राईट. क्रिएट फ्रॉम न्यू customer data extension example or July 11. Perfect. Is it sendable? Yes. Next. Right. आता जर बघा, राईट, इथे ऍड झालाय. मी एक ईमेल टाईपचा ऍड करतो. इथे पुन्हा ऍड होत आहे एक. ओके. सो ईमेल, देन फोन, then first name, then customer ID, then last name, then we have city. Okay. I can specify the length. Right. आता फोन हा नंबर टाईपचा राहील. ठीक आहे. फर्स्ट नेम, कस्टमर आयडी, टेक्स्ट. ओके. आता प्रत्येक डेटा एक्सटेन्शन मध्ये, राईट, प्रत्येक डेटाबेस टेबल मध्ये आपल्याला कुठे ना कुठे युनिक डेटा ठेवावा लागतो. राईट. म्हणजे युनिक जर नसेल, म्हणजे ईमेल ऍड्रेस युनिक नसेल तर या डेटा एक्सटेन्शन मध्ये जोही डेटा टाकू आपण तो एंटर होणार नाही. जर मी त्याला प्रायमरी की केलं, प्रायमरी की विल ऑलवेज अ युनिक डेटा. म्हणजे युनिकनेसचा कॉलम कोणता राहणार आहे आपला तो आपल्याला डिसाइड करायचा आहे. कस्टमर आयडी विल बी युनिक कॉलम. बाकी कॉलम्स मध्ये आपल्याला नल डेटा चालणार आहे की नाही चालणार आहे ते आपण डिफाईन करू. फॉर एक्झाम्पल माझं लास्ट नेम नल असलं किंवा फर्स्ट नेम नल असलं तरी चालेल मला, तर मी त्याला नलेबल करतो म्हणजे त्यामध्ये नल डेटा अलाउड राहील. राईट. जसं आता इथे फॉर एक्झाम्पल
स्पेसिफिकेशन जर आपण नॉट नलेबल केलं, नलेबल चेक नाही केलं, तर हा डेटा P2 आणि P4 इन्सर्टच नाही होईल, एरर देईल, राईट. नलेबल करावं लागेल आपल्याला जर त्यामध्ये नल डेटा अलाउ करायचा असेल तर. ओके, आता सेंड रिलेशनशिप सबस्क्रायबर की कोणती आहे आपली? सबस्क्रायबर की इज अ कस्टमर आयडी. ओके, क्रिएट. Perfect. So customer data extension July 11, right? Is it sendable? Yes, right. Sendable आहे. आता हा एक माझा डेटा एक्सटेन्शन बनलेला आहे. ओके, नाव मी एक आणखी ऑर्डर डेटा एक्सटेन्शन मी दुसरीकडनं बनवून दाखवतो तुम्हाला. ठीक आहे, एक डेटा एक्सटेन्शन बनला. सो I'll go to contact builder. From contact builder I will go to data extensions tab. लोड होता है data extensions tab. In data extension tabs मला माझ्याकडे डेटा एक्सटेन्शन आहे. डेटा एक्सटेन्शन मध्ये ऍपल फोल्डर मध्ये शुभम एक्झाम्पल 2 11 जुलै डेटा एक्सटेन्शन एक्झाम्पल. I'll click on create. क्रिएट करताना create from new order डेटा एक्सटेन्शन जुलै 11. ओके, आता हा कुठे ठेवणार आहे? 11 जुलै डेटा एक्सटेन्शन फोल्डर मध्ये. इज इट सेंडेबल? नो, इट इज नॉट अ सेंडेबल, राईट. नेक्स्ट. जर तुम्ही ऑब्झर्व कराल इथे सबस्क्रायबर की इथे बघा 10 म्हणजे इथे आपल्याजवळ 8 ऑप्शन्स आहेत, राईट. सेकंड, आता सबस्क्रायबर की नाही राहील, ऑर्डर डेटा एक्सटेन्शन मध्ये ऑर्डर आयडी राहील. ऑर्डर आयडी, राईट. त्यानंतर we have customer ID, product ID. So customer ID, look at here, right. इथे आपल्याला तिकडे 4च ऑप्शन येत होते. सेकंड फील्ड जेव्हा ऍड करत होती इथे 8 ऑप्शन येतात प्रत्येक फील्डवर, राईट. देन नेक्स्ट इज product ID and amount. Product ID, amount, right. Then we will have a ओके, एवढाच डेटा घेतो मी, राईट. यापैकी प्रायमरी की कोणता आहे? प्रायमरी की, राईट. वी हॅव ऑर्डर डेटा, ऑर्डर आयडी, राईट. ऑर्डर डेटासाठी ऑर्डर आयडी प्रायमरी की राहील ना. ओके, नलेबल कोणता अलाउड आहे? जो नलेबल अलाउड असेल तो आपण रिक्वायर्डला नॉट रिक्वायर्ड करू शकतो. रिक्वायर्ड म्हणजे आता तिथं नलेबल होता, म्हणजे तिथे आपण नल कुठे अलाउ व्हायचं हे डिसाईड करतो. इथे आपल्याला अनचेक करावं लागेल, म्हणजे नले रिक्वायर्ड काय हे डिसाईड करत आहे. अपोजिट. ओके, परफेक्ट. आय क्लिक ऑन कम्प्लीट. एक डेटा एक्सटेन्शन क्रिएट झालं, ऑर्डर डेटा एक्सटेन्शन क्रिएट झालं. ओके, so this is how we will create a data extensions one by one. Okay, perfect, right. मी प्रोडक्ट डेटा एक्सटेन्शन आणि ब्रँड डेटा एक्सटेन्शन हे दोन्ही पास्ट मध्ये क्रिएट करतो. देन वी विल स्टॉप, वी विल ऍड डेटा टुमॉरो. ठीक आहे. सो ब्रँड डेटा एक्सटेन्शन जुलै 11. परफेक्ट. आता इज इट सेंडेबल? नो, राईट. ब्रँड डेटा एक्सटेन्शन मध्ये कोणता डेटा आहे? So brand ID, name and description. Brand ID, name and description. आपण स्पेसिफाय पण करू शकतो लेंथ. फॉर एक्झाम्पल इथे 500 कॅरेक्टर्सची लेंथ पाहिजे आम्हाला, राईट. अलाउड आहे. आता यामध्ये प्रायमरी की ब्रँड आयडी आहे. कम्प्लीट. परफेक्ट. And last is product data extension. Product ID, brand ID, name, specification. Product data extension. Is it प्रोडक्ट डेटा एक्सटेन्शन? आता हा मस्त युनिक असलं पाहिजे, कारण प्रोडक्ट डेटा एक्सटेन्शन याआधी पण मी बनवलेलं असेल म्हणून हा एरर आलेला आहे, राईट. जर याला मी युनिक नाम दिलं तर तो एरर चालला जाईल. परफेक्ट. नेक्स्ट, राईट. सो प्रोडक्ट आयडी, ब्रँड आयडी, नेम and description.
यापैकी प्रोडक्ट आयडी इज अ प्रायमरी की. कम्प्लीट. परफेक्ट. आपले मल्टिपल डेटा एक्सटेन्शन क्रिएट झाला. डेटा एक्सटेन्शन क्रिएट झाला, बट रिलेशनशिप एस्टॅब्लिश झाली आहे का अजून नाही. सो वी विल मेक अ रिलेशनशिप टुमॉरो. ठीक आहे, बाय क्रिएटिंग द ऍट्रिब्यूट ग्रुप. इथे डेटा डिझायनर वर जाऊन आपण ऍट्रिब्यूट ग्रुप्स क्रिएट करू शकतो, राईट. अँड क्रिएट अ ऍट्रिब्यूट ग्रुप म्हणजे आता जसा हा कस्टमर आयडी एक ऍट्रिब्यूट आहे, हा कस्टमर आयडी ऍट्रिब्यूट आहे, यांचं ग्रुपिंग करेल मी, राईट. ओ आयडी हा पर्टिक्युलर आहे माझ्याकडे, ओ आयडी ने. प्रोडक्ट आयडी आहे, इथे पण प्रोडक्ट आयडी आहे. ब्रँड आयडी आहे, ब्रँड आयडी. हे मॅपिंग करावं लागेल मला, कोणाशी कोणती फॉरेन की आहे, राईट. त्याला मी ऍट्रिब्यूट ग्रुपिंग म्हणतो. ठीक आहे, क्लिअर आहे. डेटा एक्सटेन्शन्स. ओके, सो प्रॅक्टिस इट. सेम करून बघा. त्या सेम फोल्डर मध्ये एक नवीन एंट्री टाकू.